मला फक्त एवढं सांगाल की बंजारी समाजाला कोणी बदनाम केलं, कोणी बंजारी समाजाचं नाव घेऊन त्या ठिकाणी बदनाम केलेलं आहे. मुद्दा आहे खंडणीचा, मुद्दा आहे हत्येचा. आता तुम्ही शांत बसा, आता मला बोलू द्या ना, आता मला बोलू द्या. अंजलीताई दमानी यांनी त्या अधिकाऱ्यांची सिलेक्टिव्ह 10-12 अधिकाऱ्यांची, 10-12 पण नाही, 5-7 अधिकाऱ्यांची नावं घेतली, त्यांची आडनावं वाचली आणि त्यांची जात शोधली. पण त्याच बोर्डवरती इतर आडनावाची माणसं, वेगवेगळ्या पदावरची आडनावं आणि त्यांच्या जाती त्यांनी शोधल्या नाहीत. त्यांना पुन्हा तुम्ही मुद्दा डायव्हर्ट करताय, तुम्ही थेटपणे समर्थन कराडचं करताय. माझं खंडणी आणि हत्येचं प्रकरण समाजाच्या समर्थनार्थ उभा आहे, मी आरोपीच्या समर्थनार्थ उभा नाही, मी माझ्या ओबीसी बांधवांच्या समर्थनार्थ उभा आहे. समर्थन केलं जात होतं, अंतर्गत येणाऱ्या त्या सभेमध्ये तुम्ही होतात, त्या मोर्चामध्ये तुम्ही होतात, ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही गेला होतात त्यांनी आदल्या दिवशी तो मोर्चा काढला होता आणि वाल्मिक कराडला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. त्यांच्याच व्यासपीठावर तुम्ही देखील होतात. माझ्या ऐका, मी तिथं गेलो, तिथं मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली आणि मी फक्त या गंभीर घटनेमध्ये या लोकांनी राजकारण सुरू केलेलं आहे आणि कुठल्या तरी समाजाला टार्गेट केलं जातंय एवढंच मी मांडलेलं आहे. सगळं फुटेज तुम्ही दाखवा, महाराष्ट्राला दाखवा, त्याच्यामध्ये मी कुठे आरोपीचं समर्थन केलंय ते दाखवा. बरं, हा एक नाव सांगाल की कुठला असा नेता आहे की ज्याने वंजारी समाजाला टार्गेट केले, त्या नेत्याचं नाव सांगा. हे बघा, जे काही जरांगे नावाचे गृहस्थ आहेत, जे काही सुरेश धस नावाचे गृहस्थ आहेत आणि ज्या ताईंनी ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि त्यांची जात शोधली, त्या ज्यांची नावं घेतली ती लोक ऑलरेडी बदली होऊन गेलेली आहेत. ज्या अंजलीताई दमानी या गेल्या 2 दिवसापासून मीडियावरती येत आहेत, डिबेटला येत आहेत, त्यावेळी त्या शिक्षकांच्या रोस्टर संदर्भात बोलतायत. त्या शिक्षकांचा डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या शिक्षकांचा इन्फ्लुएन्स होतो का या इन्व्हेस्टिगेशन मध्ये? त्या शिक्षकांच्या रोस्टर बद्दल का बोलतात? त्या सुरेश धस नावाचा माणूस बिंदू निमावली बद्दल का बोलतो? एका जिल्ह्याची बिंदू निमावली असती का? पूर्ण राज्याची बिंदू निमावली असती? पंकजा मुंडेंनी याचं उत्तर स्वतः दिलेलं आहे ज्यावेळेला त्या धनंजय मुंडे यांच्या सोबत नव्हत्या त्यावेळेला. जी दमानियाजी बोला तुम्ही. अर्थशून्य, तुम्ही अर्थशून्य बोलता आहात. कसं आहे की हे जे तुम्ही सिलेक्टिव्ह टार्गेट करता आहात म्हणून बोलतायत. मी काल फॅक्ट्स अँड फिगर्स नाही तुम्ही काय केलं आजपर्यंत माहित नाही का? हे बघा, हे असं ओरडत राहिलं माझ्या समोर आहे. सुरुवात करू आपण आता. हाकेजी थोडंसं थांबा, बोलू द्या त्यांना. नाही काय मतलब नाही, अर्ध सत्य का सांगताय तुम्ही महाराष्ट्राला? सनसनाटी निर्माण करायची, फोटो अपलोड करायचे, काय तुम्हाला फोटो मधून? तर लक्ष्मण हाकेंचे फोटो